सासरून घरी परतलेलं होतं आणि येताना बघा आपण काय घेऊन आलेलो होतं. आता या डब्यामध्ये तुम्हाला जे पाणी दिसतंय ना, त्या पाण्यामध्ये आपण खूप मोठे मोठे असे मासे घेऊन आलेलो होतो. तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेस पण आपण मासे आणलेले होते, पण मागच्या वेळेसचे मासे फार छोटे होते बघा. आणि ते मासे काय जास्त दिवस टिकले नाही बघा. 2च आणलेले आणि ते दोन्ही पण मेले. आणि आता ह्या वेळेस येताना जरा मोठे मोठे मासे घेऊन आलेलो. ज्या दिवसापासून ते मासे मेले त्या दिवसापासून अरहानने नाद धरलेलं का आपल्याला परत मासे आणायचे म्हणून. त्याला माशाचा इतका वेळ लागलाय ना प्रचंड, तो फार खेळतो त्या मासे. आणि मग मलाही बरं वाटतं की जरा मोबाईल पासून थोडासा दूर राहतो तो मासे असल्यामुळे आणि त्यांच्याबरोबर खेळतोही. त्याच्यामुळे यावेळेस येताना ना जरा जास्तच मासे घेऊन आलेलो. काही छोटे पण होते त्याच्यात आणि 2 मोठाले आणलेले. म्हटलं जास्त दिवस अरहान त्याच्या आजीबाबाला रोज फोनवर बोलायचे का मला मासे ठेवा म्हणून, मला मासे घेऊन यायचे म्हणून. त्याच्या आजीबाबांनी येताना आता मासे दिलेले होते आणि त्यांना आता आपण ट्रान्सफर करत होतो बकेटमध्ये बघा. घरात असल्यामुळे यांना जीव लावला जातो आणि यांना का काय झालं मेले वगैरे ना असं तर फार वाईट वाटतं बघा. आणि आपल्याला माहित नाही यांना काय खाऊ घालतात म्हणून, नाही का. तुम्हाला जर माहिती असेल काय खातात मासे तर नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. ते काचेच्या डब्यामध्ये मासे येतात आणि त्यांच्यासाठी जे खाद्य देतात ना ते आपण घेऊन आलेलो आहे, पण माहित नाही हे त्यांना चालतंय की नाही चालतंय म्हणून. पण हे ना आपले पाण्यातले मासे बरं का, आपले साधे. हे काय खातात हे आपल्याला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे जास्त दिवस आपल्या सोबत राहतील आणि त्यासाठी मला काय करावं लागेल ते मला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. आता तर माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मी यांना ठेवू कुठे. पाण्याच्या मोठ्या टाकीमध्ये मी टाकू शकत नाही कारण त्यांचं पाणी सारखं सारखं बदलावं लागतं. नाही जर बदललं तर पाण्याचा खूप खान वास येतो. आणि इथंच एक माशी मेली होती आपल्या समोर. एखाद्या माशा जीव जाते नाही बघूनच मला कसं तरी झालेलं होतं. पण आता त्याला काहीच विलाज नव्हता. आहे ते मासे बाहेर काढले आणि त्याला छोट्या बकेटमध्येच काढलेलं होतं. आता ते राहतील नाही राहतील याच्यामध्ये काय अंदाज नव्हता याचा, पण मग ठेवले ते बाजूला काढून. संध्याकाळच्या वेळेस आला इकडे माझ्या ना तोंडावर हात फिरवत होता. मी त्याच्या तोंडावर हात फिरवायला बघितलं तर त्याला खूप ताप आलेला होता. 2-3 दिवसापासून सारखा त्याला ताप येत होता आणि आज खूप जास्तच ताप आलेला. सकाळी त्याला हॉस्पिटलमधून आणलेलं आणि आता त्याला औषध पाजवलेले होते मी. किती गरम आहे का मेरी मुन्नी. आणि अरहान जेव्हा पण आजारी पडतो ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास मला होतो बघा. खूप वाईट वाटतं माझ्या जीवाला. चांगलं असताना कितीही पसारा केला, कितीही धिंगाणा घातला, कितीही कुटाणे केले तरीही काय वाटत नाही, पण जर आजारी पडला ना फार वाईट वाटतं. त्याला मांडीवर घेतलं आणि त्याला झोप घालत होते तर इकडे अरहानचे पप्पा बघा. अरहान मांडीवर झोपलाय. त्याला तर खाली टाकायचंय. आमची कोड लँग्वेज आहे. तर अशीच मजाक मस्ती हसून खेळून आपला दिवस जात असतो बघा. आज घरीच होते अरहानचे पप्पा गावावरून आले त्याच्यामुळं असंच दिवसभर चाललेलं. आणि यामुळे इतके वेळ जे सॅड होते ना मी, त्यांनी फक्त 1 मिनिटामध्ये मला हसवलेलं होतं. तर कसा वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.